गण म्हणजे नक्की काय? देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. यामागील सत्य, गण म्हणजे समूह, वर्ग किंवा स्वभावानुसार केलेले विभाजन. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक व्यक्तीच्या जन्मनक्षत्रानुसार तिला देवगण, मनुष्यगण किंवा राक्षसगण यांपैकी एका गणात स्थान दिले जाते. याचा अर्थ व्यक्ती देव, मनुष्य किंवा राक्षस आहे असा अजिबात नसतो, तर तो तिच्या मूलभूत स्वभाव, विचारसरणी आणि वर्तनाची प्रवृत्ती दर्शवतो. देवगण शांत, दयाळू, संयमी आणि धार्मिक प्रवृत्तीचे, इतरांना मदत करणारे, क्षमाशील आणि सकारात्मक विचारांचे. मनुष्यगण व्यवहारकुशल, व्यावहारिक आणि संतुलित स्वभावाचे, परिस्थितीनुसार निर्णय घेणारे, सामाजिक आणि कर्तव्यदक्ष. राक्षसगण धाडसी, निर्भय, महत्वाकांक्षी आणि प्रभावी व्यक्तिमत्वाचे, नेतृत्व गुण असलेले, आव्हानांना सामोरे जाणारे. राक्षसगण म्हणजे वाईट किंवा दुष्ट असा अर्थ नाही, केवळ तीव्र इच्छाशक्ती आणि ठाम स्वभावाचे प्रतीक आहे. महत्वाची गोष्ट, विवाह जुळवताना गणमिलान पाहिले जाते, पण फक्त गणावरूनच नात्याचा निर्णय घेतला जात नाही. संपूर्ण कुंडली, ग्रहस्थिती, गुणमिलान आणि इतर अनेक घटकांचा विचार केला जातो. लक्षात ठेवा, गण हा तुमच्या स्वभावाचा संकेत आहे, तुमच्या चारित्र्याचा किंवा भविष्याचा अंतिम निर्णय नाही.